आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक रोड परिसरातील फिलिप चर्चमध्ये आज गुड फ्रायडे निमित्त ख्रिस्ती बांधवांनी अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने प्रार्थना सभा आयोजित केल्या. येशू ख्रिस्तांच्या बलिदानाची आठवण ठेवत हा दिवस शांततेत आणि गंभीर वातावरणात साजरा करण्यात आला. आज गुड फ्रायडे निमित्त चर्चमध्ये विशेष प्रार्थना, उपवास आणि धर्मग्रंथ वाचनाचे आयोजन करण्यात आले. येशू ख्रिस्तांना क्रुसावर खिळवण्यात आलेल्या घटनेची आठवण ठेवत श्रद्धा आणि प्रभूच्या त्यागाचे स्मरण केले. यावेळी श्रद्धाळूंनी साधेपणाने दिवस साजरा करत मानवतेचा आणि प्रेमाचा संदेश दिला. या चर्च परिसरात अत्यंत शांत आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आज सर्व जगामध्ये अतिशय ख्रिस्ती धर्माचा उत्तम असा मानला जाणारा उत्तम शुक्रवार हा दिवस आहे, ज्याला इंग्रजीमध्ये गुड फ्रायडे देखील म्हणतात. या गुड फ्रायडेचं जे महत्त्व आहे, प्रभू येशू ख्रिस्त यांनी 40 दिवस अरण्यामध्ये उपवास केला आणि त्या उपवासाची परिपूर्ती वधस्तंभावर त्यांनी जाता जाता आपले 7 शब्द त्यांनी प्रगट केले. त्या 7 शब्दाचं महत्त्व आणि त्या 7 शब्दाद्वारे स्वर्गामध्ये जाण्याचा जो खुला रस्ता केला त्याबद्दल त्यांनी दिलेली ग्वाही. आणि हा सगळ्यात म्हणजे आमच्या ख्रिस्ती लोकांचा महत्त्वाचा सण आहे आणि या सणामध्ये आम्ही 40 दिवसाचा उपवास करतो. याच्यामध्ये आम्ही नॉनव्हेज वगैरे वगळतो आणि अतिशय आत्मीयतेने आणि प्रेमाने आम्ही या सणामध्ये सहभागी होतो. आणि आज आमचा अतिशय महत्त्वाचा दिवस याच्यासाठी आहे कारण सगळ्या जगाला आमच्या प्रिय देवानं प्रभू येशू ख्रिस्तानं शांतीचा संदेश दिलेला आहे, सर्वांना क्षमेचा संदेश दिलेला आहे, सर्वांना स्वर्गामध्ये जाण्याचा रस्ता खुला केलेला आहे आणि त्याचं आम्ही या ठिकाणी खुलं उघड प्रदर्शन करतो. आणि आजचा दिवस जो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, सर्व जगासाठी महत्त्वाचा आहे. याद्वारे आम्ही सर्व जगासाठी प्रार्थना करतो. आणि या कामी आमच्या या 40 दिवसाच्या उपवास समयामध्ये सर्व आमची चर्च कमिटी, सर्व मंडळी गेले 40 दिवस आम्ही प्रति दिवशी बुधवार, शुक्रवार, रविवार चर्च घेतो. आणि या चर्चमध्ये आम्ही यावेळेस नवीन उपक्रम केलेला आहे. आमच्या चर्च कमिटी सेक्रेटरी खजिनदार यांनी आम्ही 40 दिवसामध्ये सर्व भाविकांना अन्नदानाचा जो नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, त्या अन्नदानामध्ये लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. भरभरून लोक यामध्ये आले आणि या सणामध्ये सहभागी झाले. आज पण आम्हाला जवळजवळ 1000 लोकांची अपेक्षा आहे. 1000 लोकांपर्यंत आज देवाचं वचन जावं ही आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेच्या दिशेने आम्ही जात आहोत. गुड फ्रायडेच्या निमित्ताने संपूर्ण नाशिक शहरात शांतता आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले. उद्यापासून ईस्टर सणाच्या तयारीला वेग येणार आहे. NCN न्यूजसाठी निकाळी, नाशिक रोड.